नमस्कार मित्रांनो, मी स्वराज आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करतो। तर आज मी गावी कोकणात चाललोय आपल्या आणि शिमगोत्सव चालू आहे आपल्या गावचा। तर त्यासाठी मी कोकणात चाललोय आणि माझी गाडी 6:30ची गाडी होती माझी। तर आता गाडी येईल त्याचीच वाट बघतोय गुंदवलीमध्ये। तर भेटू आपण कोकणात गेल्यावर। आणि पहिली दुपार आहे। ॲक्च्युली गाडी खूप लेट झाली, 8ला मी जवळपास पोचलो घरी। तर आज मी चाललो आहे जत्रेला, म्हणजे 5 पालखींच्या यात्रेला आहे। तर भाऊजींकडे आहे ही यात्रा, मग मी पहिला इकडेच आलो, नंतर उद्या मी सकाळी घरी जाईन इथून। तर बघू आपण यांच्या इकडची यात्रा कशी असते। तर आता उन्हाचा कडाका खूप आहे, जवळपास दुपारचे 2 वाजले आहेत आणि मी निघालोय त्यांच्या जत्रेला। आता पाया पडायला जाईन, संध्याकाळी तिकडे पालखी नाचवतात। 5 पालखींचं रिंगण असतं ते, आणि 5 पालखींमध्ये 5 पालख्या नाचवल्या जातात त्या रिंगणामध्ये। तर ते बघायला ज्या मजा येते, मी गेल्या वर्षी आलेलो तर मला पण खूप मजा आली, त्यामुळे परत यावर्षी एकदा या साईडला आलो आहे। तर यांचं जे गाव आहे ना ते प्रभानवल्ली गाव आहे, खूप चांगलं मस्त नावाजलेलं गाव आहे। आणि यांच्या घराच्या समोरच डॅम आहे माझ्या पाठीमागे या साईडला। आणि माझ्यासोबत जत्रेला कोण कोण आहे दाखवतं। तर माझ्यासोबत जत्रेला ना आज ताई, भाऊजींची बहीण आणि दर्श आहे, आणि त्यांचे भाऊजींचे काका आणि त्यांचा एक भाऊ आहे। तर फायनली आम्हाला एक रिक्षा मिळाली आणि त्या रिक्षातून आम्ही बसून इथपर्यंत पोहोचलो। त्या उन्हाचा तडका काय आमचा सोसवणार नव्हता। तर आता आम्ही चाललोय पाया पडायला आतमध्ये सोनी डॉन। इकडे सूचना देतात आहेत, उन्हामध्ये उभे नका राहू। तसेच प्रांजल उदय पवार यांच्याकडून 91 वेळी देणी गेलेली आहे। ते देवी अधिष्ठाता विश्वास आभार धन्यवाद होत आहे। सर्व भाविकांना वचना वाजव। तर आतमध्ये ना खूप गर्दी होती, तर मी काय पालखीच्या पाया पडायला नाही गेलो। पण रात्री तुम्हाला 5 पालख्या जेव्हा या रिंगणात नाचत असतील ना इकडच्या, तेव्हा मी तुम्हाला त्या पोचवेन तुमच्यानंतर त्या कशा म्हणजे खेळवल्या जातात। तर आता ना यांचं भजन चालू होतं, तर माझा पण साऊंड काय जास्त येणार नाही इथे।
आभार आहे, धन्यवाद. त्यांच्याकडून एकशे एक रुपये देणगी आली. मंडळ त्यांचे आभार आहे, धन्यवाद. बाजूला व्हायला त्यांना लागू दे ना. मोहन सकाराम बालदी कोल्हापूर त्यांच्याकडून 151 रुपये देणगी आले. मंडळ त्यांचे आभार आहे, ऋणी आहे, धन्यवाद. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आज माझा कोकणातला दुसरा दिवस आहे आणि मी माझ्या घरी आलो आज. खरं तर काल मी माझ्या भाऊजींच्या घरी होतो. पालखी त्यांच्याकडे 5 पालखी यात्रा असते आणि ती बघायला गेलो. खास तर तिकडे खूप 5 पालखी यात्रेला खूप मजा असते प्रभानवालीमध्ये. तर तुम्हाला कशी वाटली 5 पालखींची यात्रा ती माझ्या ब्लॉगद्वारे मी तुम्हाला दाखवली आहे. तर तुम्हाला जर का मस्त वाटलं असेल तर चांगल्या कॉमेंट्स करा त्याच्यावरती आणि कळवा कॉमेंट्समधून तुमच्यासुद्धा जे काय कॉमेंट्स असतील त्या. आणि जर का चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला तर विसरूच नका. बाकी आज आमच्या घरी देव येणार आहे म्हणून मी सकाळी 7ची गाडी पकडूनच वरती आलो, म्हणजे आमच्याकडे घरी देव येणार म्हणून. तर आता देव घरं घ्यायला सुरुवात झाली आहे, तर येईल आमच्याकडे थोड्या वेळातच.